नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळींनो, सारथी नॉलेज हब या परिवाराच्या माध्यमातून नवनवीन योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहोत. इथून पुढेही करणारच आहोत. आपला प्रतिसाद देखील त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी आहे. तुम्ही जे आमच्यावर प्रेम करत आहात त्यामुळे आम्हाला देखील एक नवीन ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन योजनेविषयी माहिती घेण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे. तर आजच्या या योजनेला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर ते सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या इतर बांधवांना देखील शेअर करायला देखील विसरू नका. व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला देखील आपण विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, आज आपण सुरू करूया. आजची आपली नेमकी योजना काय आहे याविषयीची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. आणि हे सहाय्य जे आहे ते कशा प्रकारे आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या इतर बांधवांना देखील मदत होईल. या अनुषंगाने त्यांना शेअर करायला देखील विसरू नका. तर या एमपीएससी साठी जे काही शासनाकडून आर्थिक सहाय्य जे मिळतं या विद्यार्थ्यांना, तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत ती देखील आपण आता बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र तुमचं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची टीसीची झेरॉक्स म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. टीसी हा कुणबी विद्यार्थ्यांसाठी तर अनिवार्य आहेच. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. त्यानंतर हे जर नसेल तर तुम्हाला 3 वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला देखील असणं आवश्यक आहे. परंतु जर तुम्ही जर कुणबी विद्यार्थी जर असाल तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिलियर अनिवार्य आहे. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र आणि 10वीचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी 2024 संयुक्त पूर्व परीक्षा याची जी प्रवेश पत्राची प्रत म्हणजे हॉल तिकीट जी तुम्ही 2024 ची आता प्री दिलेली आहे तिच्या हॉल तिकीटची एक प्रत लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालावर ज्या पृष्ठावर विद्यार्थ्याचा आसन क्रमांक व नाव आहे, फक्त त्याच पृष्ठाची प्रत ज्याच्यावर आसन क्रमांक हायलाइट तुम्हाला करायचा आहे. ही सूचना व्यवस्थित एकदा पुन्हा ऐकून घ्या. तर जे काही तुमचा जो निकाल जाहीर झालेला आहे त्या पृष्ठाची, ज्याच्यावर तुमचा निकाल आहे त्या पृष्ठाची प्रत, त्याच्यावर तुमचा आसन क्रमांक आणि नाव असणं आवश्यक आहे. आणि तो आसन क्रमांक जो आहे तो तुम्ही हायलाइट करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हार्ड कॉपी या ठिकाणी कार्यालयाला पाठवाल त्यावेळेस. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अलीकडच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्र. आता हे कशासाठी? विवाह झाल्यानंतर अनेक मुलींचे आडनाव बदलतात, त्यानुसार त्यांचं आधार कार्डवरील नाव देखील बदलतं, पॅन कार्डवरील नाव बदलतं, पासबुकवरील नाव बदलतं. तर हा जो नावाचा जो घोळ आहे तो होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचंय की विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट म्हणजे राजपत्र हे यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा अनाथ जर असाल तर सक्षम प्राधिकारी यांनी जे तुम्हाला जे प्रमाणपत्र जारी केलेलं आहे त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून द्यायची आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेत तुमचं खातं असणं आवश्यक आहे. आणि त्या राष्ट्रीयकृत बँकेचं जे पासबुक आहे त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे, ज्याच्यावर तुमचं नाव आणि अकाउंट नंबर, त्यानंतर बँकेचं नाव, IFSC कोड वगैरे ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कागदपत्र जोडायची आहेत. ही कागदपत्र एकदा सविस्तर म्हणजे व्हिडिओ शांततेत पहा आणि जी काही कागदपत्र सांगितलेली आहे ती सर्वच्या सर्व तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. यानंतर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्जाच्या प्रतीसोबत तुम्हाला काय करायचं आहे, स्वयं साक्षांकित करून ज्या काही तुम्हाला हार्ड कॉपी जी पाठवायची आहे त्या सेल्फ अटेस्टेड करून पाठवणं तुम्हाला या ठिकाणी काय बंधनकारक आहे.
जर तुम्ही केवळ जर ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज जर भरला तर तुम्हाला ही मदत मिळणार नाही, किंवा तुम्ही जर फक्त ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज जर करत जर असाल तरी सुद्धा तुम्हाला ही मदत मिळणार नाही. यासाठी तुम्हाला जो काही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट काढायची, त्याच्यासोबत जी काही कागदपत्र सांगितलेली आहेत ती कागदपत्र देखील व्यवस्थितरित्या सर्वच्या सर्व सेल्फ अटेस्टेड करून जोडायची आहेत आणि ही कागदपत्र कार्यालयाला जमा करायची आहे. आता तुम्हाला हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने कुठे भरायचा तर www.sarthimaharaष्ट्ra.gov.in या वेबसाईटवर जायचंय तुम्ही आणि तिथं तुम्हाला हा अर्ज मिळेल. ऑनलाईन अर्ज मिळाल्यानंतर तो काळजीपूर्वक तुम्ही भरायचा आहे, सूचनांचं पालन करायचं आहे आणि मग त्याची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. शिवाय हा अर्ज भरत असताना ज्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज उपलब्ध आहे तिथंच एक मार्गदर्शक तत्व म्हणून एक विंडो येईल, त्या मार्गदर्शक तत्वाची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे की कागदपत्र कोणकोणती जोडायची, कशा पद्धतीने अर्ज करायचा याविषयीची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. ती पीडीएफ देखील डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित वाचा आणि मग अर्ज करा. सॉरी. तर आता हा जो अर्ज करण्याचा जो कालावधी जो आहे, आता ऑनलाईन अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 5/5/2025. म्हणजे मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ टाकत आहोत, परंतु यासाठी अर्ज करण्याची जी अंतिम तारीख जी आहे ती उद्याच आहे. त्याच्यामुळे आपण समाजातील सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. आणि हा व्हिडिओ शेअर केला म्हणजे आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली म्हणजे एका दृष्टीने आपण एक समाजकार्यच करत आहोत हे देखील त्याच्यामधून सिद्ध होतं आणि एक मनाचं आपल्याला समाधानही असतं समाजकार्य केल्याचं. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रत व अपलोड केलेले जी कागदपत्र आहे ते सर्व सेल्फ अटेस्टेड हार्ड कॉपी ही संस्थेला 6/5/2025 पर्यंत संध्याकाळी 6, इथं चुकून 4 झालेलं आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था तुम्हाला करायची आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही 5 पर्यंत करायचं आहे आणि हार्ड कॉपी तुमची 6 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचली पाहिजे. आता ही कॉपी कुठं पाठवायची त्याचा पत्ता वगैरे समोर दिलेला आहे. तर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे सारथी विभागीय कार्यालय पुणे विभागीय कार्यालयाला ही प्रत पाठवायची आहे. तुम्हाला मुख्य कार्यालयात ही प्रत पाठवायची नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात असू द्या. तर हे कार्यालय कुठे आहे? पुणे पेठ शिवाजीनगर स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान भवन, पहिला मजला पुणे 411005. विषय काय तर सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC, ज्याच्यामध्ये आता बघा कोणकोणते उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत हे देखील पाहून घ्या. तर MPSC ची जी मागची जी प्री झाली त्यामध्ये राज्य सेवा, कृषी सेवा, वन सेवा व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, तसेच कृषी सेवा, वन सेवा, सॉरी हे डबल झालंय, राज्य सेवा, कृषी सेवा, वन सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी 2024 ज्यांची प्री निघाली आणि मुख्य परीक्षा जे देत आहेत आता तर त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या पत्त्यावर तुम्हाला ही कागदपत्र पोहोचवायची आहे. जर तुम्हाला काही जर अडचण जर या ठिकाणी जर येत जर असेल तर या ठिकाणी संस्थेने त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे mpsc.sarthi@gmail.com आणि संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे 02029950477. तर या नंबरवर देखील तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला जी काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल. तर आता राहिला हा विषय की नेमकी ही योजना कोणासाठी आहे आणि रक्कम किती म्हणजे मदत किती तुम्हाला मिळणार आहे. तर ही जी योजना आहे ती सारथी संस्थेच्या माध्यमातून आहे आणि सारथी ही महाराष्ट्र शासनाने मराठा व कुणबी समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेली संस्था आहे. म्हणून या योजनेसाठी मराठा व कुणबी समाजातील MPSC प्री निघालेले आणि मेनची तयारी करत असलेले विद्यार्थी पात्र आहेत आणि प्रति विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी 15,000 रुपये मदत या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि जे काही आपले बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला तुम्ही विसरू नका. पुन्हा एकदा नव्याने तुमच्या समोर नवीन योजना घेऊन उपस्थित राहू. मित्रांनो धन्यवाद.